सावंतवाडी नगरपालिका निवडणुका चालू झालेल्या आहेत आणि चांगली अंतिम टप्प्यात आलेली आहे। आज सावंतवाडी शहरामध्ये पहिल्यांदा भाजपची प्रचार सभा झालेली आहे। राज्याचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या सभेमध्ये उपस्थित होते। आज खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे, ह्या प्रचारात आम्ही विरोधक आहोत, अन्य पक्षही रिंगणात आहेत, पण सत्ताधारी पक्षाला, पालकमंत्र्यांना, राज्याच्या नेत्यांना इथं येऊन सर्वप्रथम प्रचार सभा सावंतवाडीत घ्यावी लागते। यावरनं भाजपची झालेली परिस्थिती कुठेतरी पराभव दिसायला लागला असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणून आज सत्ताधाऱ्यांवर, ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, देशामध्ये पंतप्रधान आहेत, अशा पक्षावरती सावंतवाडी सारख्या शहरामध्ये सर्वप्रथम प्रचार सभा घेण्याची वेळ आली आणि राज्याच्या नेत्यांना इथं येऊन व्यासपीठावर उपस्थित राहावं लागलं। खऱ्या अर्थानं विकास केला असता तर ही वेळ आली नसती, आज जनतेशी यांची नाळ असती तर आली नसती, परंतु जनतेमध्ये विकास कार्य करायला कुठेतरी कमी पडलो म्हणून सर्वप्रथम प्रचार सभा घेण्याची यांच्यावर वेळ आली। आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आमचे उमेदवार आहेत, सीमा मिलिंद मटकर मॅडम ह्या नगराध्यक्षाला उभे आहेत, खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करायला पाहिजे। ही सर्वसामान्य जनतेमधल्या उमेदवार आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने दिलेले आहेत। खरं तर त्यांची आज जनतेमध्ये खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। खऱ्या अर्थानं आज चर्चा आहे की जर सीमाला हाक मारला तर सीमाची साथ येते, म्हणजे गो सीमा म्हटला की ओ सीमा म्हणून हाक देणारी आमची सीमा ताई खऱ्या अर्थानं आज घराघरात पोहोचली आणि जवळपास तिचा विजय हा नक्की आहे। जनता आशीर्वाद द्यायला उभी ठाकली असं वाटतंय आणि ह्याची दखल कुठेतरी आज भाजपच्या पक्षाला घ्यावी लागली, हे श्रेय आम्हाला मिळते। दुसरीकडे शिंदे गटाचे मात्र आज दीपक केसरकर असतील, विकास न केल्यामुळे त्यांना त्यांच्याच पक्षातून जवळपास हद्दपार केल्यासारखी परिस्थिती आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे सर्वेसेवा एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने जिल्हा प्रमुख संजीव परब यांना फोन करतात, त्या अर्थ दीपक केसरकरांचं राजकीय वजन कमी झालं हे सिद्ध होतं। असं म्हणायला हरकत नाही की दीपक केसरकरांची काटछाट करायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे संजीव परबांना पाठबळ दिलं जातं। खऱ्या अर्थानं आज इथं वास्तव परिस्थिती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बघितली तर मला असं दिसलं की दीपक केसरकर समर्थकांची तिकीटच कापलेली गेलेली आहे आणि खऱ्या अर्थानं संजीव परब यांनी सगळे तिकीट, उमेदवार कोण ठरवायचे कोण नाही हे सगळे अधिकार संजीव परब यांनी घेतले होते। त्यामुळे त्यांच्या मर्जीतल्याच उमेदवाराने तिकीट दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे दीपक केसरकरांचं अपयश जे आहे, विकासात कामात असेल, त्यांच्या पक्षातील कार्याबद्दल अपयश जे आहे, त्यामुळे दीपक केसरकरांची काटछाट ही त्यांच्या पक्षातूनच होते। परंतु आज नितेश राणे, पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या वक्तव्यावरून असं माझ्या लक्षात आलं की हे आत्ताच काहीतरी गेम आहे, पण ह्याच्यात कोणाचा गेम होतो हे येणारा काळ ठरेल। मला माहिती नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमकं काय घडतंय, परंतु जनतेमध्ये प्रश्न उपस्थित केला जातोय, जर इथले आमदार केसरकर हे भाजपच्या व्यासपीठावर जेव्हा चव्हाण साहेब फोन करतील तेव्हा उपस्थित राहू शकतात, या वाक्यावरून एकंदरीत कोणाचा तरी गेम आहे आणि हे सगळं कोणासाठी, कोणाचा गेम करायला चाललंय हे पण महत्वाचं आहे। पण मला असं वाटतं की यांच्यात हे राजकीय षड्यंत्र घडवताना एक गोष्ट महत्वाची आहे, इथं हे भांडण दाखवत आहेत, राज्यात मात्र हे मिठा मारून बसले, देशात मात्र मिठा मारून बसले।
खरं तर ह्यांना स्वाभिमान अभिमान असता तर राज्यातल्या आणि देशावर सत्तेवर लात मारून इथं आज उभे ठाकले असते एकमेकांसमोर. परंतु इथे जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व चालू आहे. कुठच्याही प्रकारचे ह्यांना विकास करायचा नाही, विकासाच्या फक्त गप्पा मारायच्या आहेत आणि त्याच्यामुळे फक्त आणि फक्त दिशाभूल करून जनतेची विकासाच्या मुद्द्यावरती फक्त दिशाभूल करायची आहे. कारण जर ह्यांना विकास करायचा असता तर गेली अनेक वर्ष यांची सत्ता होती. संजू परब सुद्धा भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. मग त्याच्यानंतर यांची पालकमंत्री सुद्धा तेव्हापासून इथे त्यांचेच आहेत, चव्हाण साहेब होते, त्याच्यानंतर आता नितेश राणे आहेत. ह्या सगळ्या याच्यात कारकिर्दीत यांनी सावंतवाडी शहराचा विकास कोणता केला? कोणताही करू शकलेला नाही. म्हणून आज ही जनतेची दिशाभूल करतायत आणि एकंदरीत आजच्या घडीला जनतेसमोर जात आहेत. पण जनता इथली शून्य आहे. मला खात्री आहे की इथली सावंतवाडी इथली जनता एक इतिहास घडवेल. इथली जनता एक ओळखली जाते, शून्य जनता, सुसंस्कृत जनता म्हणून ओळखली जाते, सुशिक्षित जनता म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जगात काय होतं, देशात काय होतं, राज्यात काय होतं हे महत्वाचं नाही, तर आमच्या सावंतवाडीतली जनता इतिहास घडवेल आणि खऱ्या अर्थानं धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय मिळवून देईल याची मला खात्री आहे.